मराठा आरक्षणासंदर्भातली सगळ्यात मोठी बातमी। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढण्याचा निर्णय होऊ शकतो। शिवाय 1-2 दिवस विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेऊन त्यात अध्यादेशाला मंजुरी दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। याबाबत दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित केलंय। आज दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल। दरम्यान भाजप आमदारांचीही बंद दाराआड चर्चा झाल्याचं समजतंय। राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। राहुल, मराठा आरक्षणासंदर्भात सत्ताधारी पक्षांमध्ये नेमक्या काय हालचाली होत आहेत, सरकार काय पावलं उचलताना दिसतंय? हे आंदोलन सुरू झाल्यानंतरची ही सर्वात मोठी घडामोड आहे। त्यामुळे ही जी दैनिक दिव्य मराठीची मुख्य बातमी आहे ती आपण सविस्तरपणे महाराष्ट्राला सांगूया, कारण त्यात अनेक गोष्टी आहेत की ज्याचा खुलासा तपशीलवार झालेला आहे। काल जेव्हा राज्यपालांची रमेश बैस यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली आणि सागर बंगल्यावरती म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांच्या बंगल्यावरती काही हालचाली वाढताना दिसल्या। आज शिंदे गटाच्या आमदारांना आणि खासदारांना सुद्धा संध्याकाळी 6 वाजता बैठकीसाठी मुंबईत बोलवलेलं आहे। तसंच भारतीय जनता पार्टीच्या आमदार आणि खासदाराबरोबरही चर्चा सुरू आहे। त्यामुळं काहीतरी महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती, कारण राज्यपालाची मुख्यमंत्र्यांनी या प्रसंगी भेट घेणं ही मोठी गोष्ट आहे। आणि म्हणून दैनिक दिव्य मराठीची जी बातमी आहे ती आपण तपशीलवार सांगूया। मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पेच प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी सोमवारी रात्री म्हणजे काल उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवनावरती जाऊन राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि मग त्यांची जी सूत्र सांगतात त्याच्यानुसार विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेऊन त्यात मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याच्या मुद्द्यावरती सरकारमधल्या तीनही पक्षाचं एकमत झालेलं आहे। त्यामुळं पहिली मोठी बातमी की महाराष्ट्रामध्ये जर ही बातमी दिव्य मराठीची राज्य सरकारच्या वतीनं त्याला असा खुलासा आला की हो हे बरोबर आहे, तर मग महाराष्ट्रामध्ये तीनही सत्ताधारी राजकीय पक्षाचं एकमत झाल्यामुळं महाराष्ट्रामध्ये विशेष विधानसभेचं अधिवेशन बोलवलं जाऊ शकतं। याच विषयावरती गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी राज्यपालाशी चर्चा केली असल्याची खात्रीलायक बातमी दैनिक दिव्य मराठीची आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजप कोर कमिटीची बैठक घेतली। त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये बंद दारात चर्चा झाली, जी काल महाराष्ट्र बघतच होतं। आणि मग आज जी कॅबिनेटची बैठक होणार आहे त्याच्यामध्ये कुणबी प्रमाणपत्राबाबत न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल सादर केला जाईल मंत्रिमंडळाच्या संमतीनं। त्याच बैठकीत आता दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी, मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय होऊ शकतो। त्या पाठोपाठ 1-2 दिवसात विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेऊन त्यात या अध्यादेशाला मंजुरी घेतली जाण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे राज्यपालांची जी भेट घेतली काल मुख्यमंत्र्यांनी, त्यात 2 गोष्टी दैनिक दिव्य मराठीच्या बातमीप्रमाणे स्पष्ट होत आहेत। एक, महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवलं जाईल। आज कॅबिनेटची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातला महत्त्वाचा अध्यादेश काढला जाईल। त्या अध्यादेशाला मान्यता देण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की हे जे आरक्षण ते ओबीसीतनं द्यायचं की स्वतंत्र, याबद्दल मात्र अद्यापही कुठलीही स्पष्टता नाहीये। त्यामुळे या बातमीत सुद्धा हा प्रश्न आहे की 17% 16% जे मनोज जरांगे म्हणतात की आम्हाला ओबीसीतनंच आरक्षण द्या, त्याबद्दल मात्र अद्याप सुस्पष्टता नाही। पण महाराष्ट्रात विशेष अधिवेशन बोलवलं जाऊ शकतं आणि एक अध्यादेश काढला जाऊ शकतो। ही आता सुरू असलेल्या आंदोलनाच्या दृष्टीने बरोबर आहे राहुल। त्याच्यामुळे आता सरकारच्या वतीनं विविध पावलं उचलायला सुरुवात झालेली आहे। नेमकं काय घडतंय याकडे लक्ष असेल, तुम्ही सोबतच राहा। आणि यानंतर पुढची बातमी, कालपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यामध्ये हिंसक वळण लागल्याची सुरुवात झाली आहे। काल रात्री परिवहन मंडळाच्या 2 बसेस सोलापूर जिल्ह्यामध्ये जाळण्यात आल्या। पंढरपूर वेळापूर रोडवरती भंडी शेगाव इथे पिंपरी चिंचवडवरून पंढरपूरकडे जाणारी बस पेटवण्यात आली। या बसमधल्या प्रवाशांना खाली उतरवून या बसला आग लावली गेली। त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवायला सुरुवात केली। ही आग आटोक्यात आली तर माचणूर जवळ सांगली राज्य महामार्ग आणि खंडाळी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून रस्ता रोखून धरला गेला। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, हिंसक वळण मिळतंय सध्या आंदोलनाला, काय परिस्थिती आहे? वातावरण शांत झालंय का आणि पोलीस कशी खबरदारी घेत आहेत? प्रज्ञा, काल रात्रीपासून या संपूर्ण आंदोलनाला आता हिंसक वळण लागलेलं आहे। काल पहिल्यांदा अंकोली इथं सोलापूरकडून मोहोळकडे जाणारी बस जी होती ती अंकोली इथं रात्री जाळण्यात आली होती आणि त्यानंतर काही कालाने म्हणजे रात्री 9:30-10च्या दरम्यान
पुण्यावरून पिंपरी चिंचवडवरून पंढरपूरला येणारी बस होती। ही बंडीशेगाव नावाचं गाव आहे, तिथं थांबवण्यात आली। त्या बसेसचे टायर फोडण्यात आले, लोकांना खाली उतरवून पेट्रोल टाकून ही बस जाळण्यात आली। पोलीस अतिशय वेळेत झटपट तिथं पोचले, मात्र आग एवढी भीषण होती, अग्निशामक आले, आग विझवण्याचा प्रयत्न झाला, मात्र या दोन्ही बसेस जळून गेलेल्या आहेत। कोणालाही इजा झालेली नाहीये। मात्र ज्या पद्धतीनं वातावरण तणावपूर्ण व्हायला लागले, मनोज जरांगेंची जशी प्रकृती खालावायला लागलेली आहे, त्या पद्धतीनं सर्वच ठिकाणी हे आंदोलन भडकायला सुरुवात झालेली आहे। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग काल रात्री 3 तास रोखून धरला होता। संपूर्ण रस्त्यावर टायर जाळून टाकण्यात आली होती आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते रस्त्यावर घोषणा देत थांबले होते। त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग अडला होता। सोलापूरवरनं सांगलीकडे जाणारा मार्ग माचणूरच्या इथं अशाच पद्धतीनं टायर पेटून अडवण्यात आला होता। सोलापूरवरून अक्कलकोटकडे जाणारा मार्ग सुद्धा अशाच पद्धतीनं टायर पेटून अडवण्यात आला होता। एकंदर सोलापूर जिल्ह्यातल्या विविध मार्गावर अशा पद्धतीचं हिंसक आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत 2 बसेस जाळण्यात आलेल्या आहेत, अनेक मार्गावर रास्ता रोको सुरू आहे। याशिवाय जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना पोलीस बंदोबस्त आजपासून देण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र ज्या पद्धतीनं तणाव वाढत चाललेला आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातही वातावरण कलुषित झालेलं आहे। प्रज्ञा, सुनील, आणखी एक प्रश्न असा आहे की साधारण मराठवाड्यातल्या बसेसना जास्तीत जास्त लक्ष केलं जातं या सगळ्या आंदोलनादरम्यान, पण पिंपरी चिंचवडहून येणारी बस पेटवण्यात आली, या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली आहे? या संदर्भात पोलिसांना ज्यावेळी माहिती कळली, त्या म्हणजे ज्यावेळेला बस पेटवल्याची प्रवाशांनी सांगितलं, परिस्थिती अशी होती 9:30-10च्या दरम्यान ही बस बंडीशेगाव म्हणजे पंढरपूरपासून 5 किलोमीटर अंतर 5-7 किलोमीटर अंतरावरचं गाव आहे, त्यामुळे तिथं आली। एक महिला कंडक्टर होती बसमध्ये आणि 8 ते 10 प्रवासी होते। आंदोलकांनी बस थांबवली, टायर फोडले, आत लोकांना उतरवलं आणि पेट्रोल टाकून पेटवून दिली। ह्या कंडक्टरनी ज्यावेळेला एसटीला कळवलं, त्यानंतर लगेच पोलीस बंदोबस्त तिथं पोचला, अग्निशामक दल आली। मात्र हे दुचाकीवरनं आलेले सगळे अज्ञात हल्लेखोर जे होते हे पळून गेले। पोलिसांनी आता या संदर्भात तपास सुरू केलेला आहे। मात्र ज्या पद्धतीने हे घटना घडायला लागल्यात, त्यामुळं बसेसची वाहतूक जवळपास थांबवण्यात आलेली आहे। आपण आता पंढरपूर बस स्थानकावर आहोत, अनेक भाविक इथं आलेले आहेत, मात्र कुठल्याही पद्धतीची बस कालपासून इथून गेलेली नाहीये। मराठवाडा असेल, पुणे भागाला जाणाऱ्या असतील, बऱ्याचशा बसेस रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांचे भाविकांचे हाल होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। काल दुपारी परिवहन सेवेवरती या सगळ्याचा प्रचंड परिणाम होताना दिसतोय। बसेस पेटवल्या जात आहेत आणि त्यामुळे काही आगारातली बस सेवा ही बंद करण्यात आली आहे। प्रवाशांना त्याचा त्रास होतोय। तुम्ही राहात सुनील आपल्यासोबत, आपण पुढची बातमी पाहूया। बीडमध्ये सुरू असलेल्या जाळपोळीवरून मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना इशारा दिलाय। जाळपोळीची घटना घडल्यास वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे। काल राज्यामध्ये काही ठिकाणी मराठा आंदोलक प्रचंड आक्रमक झाले होते, जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या। जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका, हे कोण करतंय ही थोडी शंका असो किंवा नसो, परंतु मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आज जाहीर आवाहन करतोय, आज रात्रीत आणि उद्या दिवसात मला कुठेही जाळपोळ केलेल्याची किंवा कोणाच्या घरी नेत्यांच्या घरी आपण बळच गेलेल्याची बातमी आली नाही पाहिजे। नसता मला उद्या संध्याकाळी प्रेस घेऊन वेगळा निर्णय घ्यावा लागेल। मी आज आणि उद्या सुद्धा चौकशी घेणार आहे, हे नेमके कोण आहेत। बहुतेक असा अंदाज आहे सत्ताधाऱ्यातीलच लोक त्यांचे घर जाणून बुजून कार्यकर्त्याच्या त्यांच्याच हाताने जाळून घेत आहेत आणि मराठ्यांच्या शांततेच्या आंदोलनात डाग लावत आहेत। ही माझी शंका 100% खरी निघणार आहे। आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, महाराष्ट्रामध्ये जाळपोळ झाल्यानंतर मनोज जरांगेंची नेमकी भूमिका काय, वेगळी भूमिका घ्यावी लागेल असं ते म्हणतात?
प्रज्ञा, आपण बघितलं की काल दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठे टायर जाळून रस्ते अडवली होती, कुठे बस, कुठे नेत्यांचे बंगले देखील पेटवले आहेत. ही सर्व घटना मनोज जरांगेंच्या जेव्हा कानावर गेली, काल माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अशा प्रकारे जर जाळपोळ होत असेल तर मला कुठेतरी वेगळा निर्णय घ्यावा लागला नाही. अर्थात त्यांनी त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांवरती देखील शंका उपस्थित केली आहे की नेमकं हे कोण करत आहे. अर्थात त्यांच्या कार्यकर्त्याकरवी या घटना केल्या जात आहेत का, अशी देखील त्यांनी शंका उपस्थित केली. खरं आपण बघितलं तर दिवसभराची वेळ आहे मनोज जरांगेंनी दिलेली. काल संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत आणि आजचा संपूर्ण दिवस मी वाट बघणार आहे आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा आवाहन करण्याचा आज सकाळी प्रयत्न करेल आणि त्यानंतर रात्री जर अशा प्रकारे हिंसाचार होतच राहिला तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागणार आहे. अर्थात मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितलं की अशा प्रकारे आंदोलन, हिंसा किंवा उग्र आंदोलन कुठल्याही आंदोलकांनी करायचं नाही, जाळपोळ करायची नाही आहे. हे गेल्या 2-3 दिवसापासून तर ते स्पष्टपणे बोलतच आहेत. मात्र काल त्यांनी ज्याप्रमाणे स्पष्ट केलं की हा जो गोंधळ होतो आहे किंवा जाळपोळ होते याच्यामागे कुणी आहे का, आणि याशिवाय आज जर दिवसभरात काहीच नाही घडलं तर कुठेतरी शंकेला वाव आहे किंवा असं जरी वाटतंय की आज दिवसभरात जर काहीच नाही म्हणजे हिंसाचार जर केला तर मला काहीतरी वेगळा संध्याकाळचा निर्णय घ्यावा लागणार. आज संध्याकाळी 6 वाजता ते प्रेस घेतील, 11 वाजता पत्रकार परिषद आहे आणि सरकार दरबारी ज्या हालचाली होत आहेत त्याच्यामुळे कुठेतरी आशेचं वातावरण या अवतीभोवती फिरत आहे आणि त्यामुळं कुठेतरी सकारात्मक विचार देखील आंदोलकांचा या आंदोलनस्थळी होत आहे. आणि काल दबाव होता मनोज जरांगेवरती की प्रकृती स्वास्थ्यामुळे कुठेतरी त्यांनी हा हिंसाचार होतोय का, असा देखील आम्ही त्यांना प्रश्न केला. त्यानंतर त्यांनी एक ग्लासभर पाणी पिलं आणि माझी तब्येत ठीक आहे. अर्थात ते अगोदरपासून सांगत आहेत बरोबर की आहे. त्यामुळे कुठेही हिंसाचार भडकू न देणं यासाठी मनोज जरांगे प्रयत्नशील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांनी सगळ्या मराठा आंदोलकांना इशारा दिलाय की पुन्हा जर जाळपोळीची घटना घडली तर एक वेगळी भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. सुनील, राहुल आणि रवी, तुमच्या तिघांचेही आभार दिलेल्या अपडेट्सबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.